आज सकाळपासून पृथ्वी माझ्या मागे लागलेला, मम्मा आम्हाला अंघोळ करायची आहे, मम्मा आम्हाला अंघोळ करायची आहे. मग काय, आज सकाळी सकाळीच पहिले त्याला अंघोळ घातली. अहोंना ऑफिसला पाठवलं आणि मी स्वतःच आवरून तूप बनवायला घेतलं. आता आज मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करते की मी तूप कसं बनवते. तर ज्या दिवशी तूप बनवायचं आहे त्याच्या आदल्या रात्रीच साईमध्ये 1 चमचा विरजण घालून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी याला थंड पाणी टाकून मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं. आता आपला छान असा लोण्याचा गोळा तयार होतो. आता या लोण्याच्या गोळ्यामध्ये 2-3 वेळा थंड पाणी टाकून याला छान धुवून घ्यायचं. तूप अशी गोष्ट आहे की ती बरेच दिवस राहते, त्याच्यामुळे त्याचा वास वगैरे येऊ नये म्हणून हे करायचं, जेणेकरून तुपामध्ये ताकाचा कसलाच अंश नाही राहणार. आता एवढा लोण्याचा गोळा तयार झाला आणि आज आहे एकादशी, त्याच्यामुळे ताक काढून घेतलं आणि आईंसाठी साबुदाण्याची खिचडी बनवली व त्यांना ताक आणि साबुदाण्याची खिचडी खायला दिली. आता एवढा सगळा लोण्याचा गोळा निघाला तर तो गरम करायला ठेवला. आता ही प्रोसेस खूप मोठी आहे, याला भरपूर वेळ लागतो, कंटिन्यू याला हलवायला लागतं, नाहीतर हे खालून करपवून जातं. आता हा असं दिसतं थोड्या वेळाने आणि जेव्हा हे निवळ होईल, तूप जेव्हा दिसायला लागेल, तेव्हा त्याच्यामध्ये 4-5 तुळशीचे पानं आणून टाकायची. आता तुळशीचे पानं टाकली की ह्याच्यात बरेच गुणधर्म आहेत. खमंग वास लागतो तुपाला आणि तूपही छान बरेच दिवस टिकतं, त्याच्यामुळे टाकायचं आणि छान तडतडून द्यायचं. आता हे जे उरलेलं ताक आहे किंवा पाणी आहे, हे सर्व कढीपत्त्याला टाकायचं, जेणेकरून कढीपत्ता मोठं होतं असं सगळे म्हणतात. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस जेव्हा ताक बनवते तेव्हा ताकाला आणून हे पाणी टाकून देते. मग तसं करत करत कढीपत्त्याचं झाड माझं हळूहळू मोठं होईल. आता संध्याकाळी वेळ होता तर म्हटलं चला थोडीशी नेल पॉलिश लावून घेऊया. तोपर्यंत आमचे आहो देखील आले. आता आहो आले. रात्रीचा आईंसाठी तर एकादशी होती, फक्त माझ्यासाठी नाहूंसाठी स्वयंपाक बनवला आणि पटकन आवरून घेतलं. आता बराच उशीर झालेला, पण तरी पण ही संध्याकाळची कामं आवरल्याशिवाय काही मला चैन पडत नाही आणि दुसऱ्या दिवशीचीही तयारी करू लागले. तर चला, असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.